त्यातला तो महत्वाचा क्षण आला जिथं 1000 सबस्क्रायबर माझे कंप्लीट झाले. 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणे ही खूप मोठी गोष्ट नाहीये. आजकाल खूप असे इन्फ्लुएन्सर आहेत, असे एज्युकेशनिस्ट आहेत, की ज्यांच्या व्हिडिओ आता खूप व्हायरल होतात. त्यांचे मिलियन सबस्क्रायबर आहेत. म्हणजे खूप आता सध्या यश मिळवणारे लोक आहेत. माझ्यासाठी 1000 सबस्क्रायबर का महत्वाचे आहेत, हे सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. पहिली गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे की मी ज्यावेळेस चॅनल सुरू करण्याचा विचार केला, त्यावेळेस कोणताही सबस्क्रायबरचा किंवा व्ह्यूजचा विचार नव्हता. केवळ आणि केवळ आपले व्हिडिओ काहीतरी चांगल्या कामासाठी यावेत, विद्यार्थ्यांना त्याची मदत व्हावी, एका हेतूने चालू केला. त्याच्यानंतर एक हळूहळू जसं जसं युट्यूबचे नियम मी समजून घ्यायला लागलो, तसं तसं मला लक्षात आलं की ह्याला 1000 सबस्क्रायबर लागतात, वॉच टाइम 4000 लागतो. सगळ्या गोष्टी हळूहळू शिकता शिकता मी आपलं ट्राय करत करत गेलो. त्यातलं कमीत कमी 1000 सबस्क्रायबरचा टप्पा मी पार केला. पण तरीही काही अडचणी आल्या की पहिले 3 महिने एकदम वॉच टाइम खूप चांगला होता. म्हणजे 400 400 500 500 आवर्स वॉच टाइम असायचा, जो नोव्हेंबर डिसेंबर नंतर कमी होत गेला. व्हिडिओचं पाहण्याचं प्रमाण थोडं थोडं कमी होत गेलं, कारण की ऍडमिशनचा काळ संपल्यानंतर रिलेटेड व्हिडिओ बघणं कमी झालं. त्याच्यातून वॉच टाइम महिन्याला 30 ते 40 पर्यंत होत गेला. म्हणजे सुरुवातीच्या काळात मला 1200 वॉच टाइम फक्त 3 महिन्यात मिळाला होता. त्याच्यानंतरचा जे 5 ते 6 महिने त्याच्यामध्ये केवळ 100 ते 200 वॉच टाइम मिळाला. कारण काय, व्हिडिओ बघणारे आता सबस्क्रायबर खूप वाढत गेले. आज 1000 सबस्क्रायबर जरी झाले असतील तरी एक गोष्ट महत्वाची इथे आहे की आता की व्हिडिओ एंगेजिंग आणि चांगला बनवण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत आणि मी ते प्रयत्न करत राहतो. व्हिडिओ बऱ्याच जणांना बोरिंग वाटत असतील किंवा त्यांना इंटरेस्ट येत नसतील, कारण की फॅक्ट किंवा जे मी सांगतोय ते खूपच साध्या भाषेत, सोप्या भाषेत सांगतोय आणि ते बऱ्याच व्हिडिओपेक्षा हे वेगळं असेल. त्याच्यामुळे कदाचित बरेच जण व्हिडिओ पाहत नसतील. पण जे व्हिडिओ बनवतोय, जे कंटेंट बनवतोय, ते एकदम जे मला माहिती होतंय ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, इतरांपर्यंत पोहोचावं म्हणून तो व्हिडिओ मी बनवत आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीने जेवढं काही मला सांगायचं ते मी सांगतो. काही जे मूडभर किंवा जे आपले कमीत कमी लोक 100 लोक मुलं बघत असतील, तर त्यांच्यासाठी तो व्हिडिओ चांगला वाटला तर चांगली गोष्ट आहे. जे काही लाईक येत आहेत, जे काही व्ह्यूज येतात, ते त्याची अपेक्षा न ठेवता फक्त व्हिडिओ ज्या दिवशी मला वाटेल की आज व्हिडिओ बनवतो त्या दिवशीच मी बनवत असतो. त्याच्यामुळे हळूहळू सबस्क्रायबर वाढवण्यासाठी बऱ्याच मित्रांनी, त्याच्यानंतर स्टुडंट्सनी आणि बऱ्याच म्हणजे वेल विशर्स माझे होते, जे कॉन्टॅक्ट होते, त्यांनी खूप माझी मदत केली आणि मला 1000चा टप्पा गाठून दिला. हा एक पहिला स्टेप्स आहे जिथपर्यंत मी पोहोचलो. खरं तर 1000 टप्पा पूर्ण झाल्यानंतर 4000 वॉच टाइम पूर्ण व्हायला वेळ लागतोय, कारण की तो वॉच टाइम मिळवण्यासाठी व्हिडिओ अजून सध्या कसे बनवायचे, काय बनायचे हे मी शिकत आहे. त्याच्यामुळे जरी युट्यूबमध्ये 1000 सबस्क्रायबर झाले असेल तरी त्यातलं सगळं कळलं किंवा पूर्ण नॉलेज आलं असं अजिबातही म्हणता येणार नाही अजूनही. कारण की आपले जे व्हिडिओ असतात ते एंटरटेनमेंट सारखे नसतात. फक्त जे काय आहे फॅक्ट सांगणारे व्हिडिओ असतात. फॅक्ट सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये एंगेजमेंट होणं खूप अवघड गोष्ट असते. त्याच्यामुळे जे काय आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. याच्यानंतर ज्यावेळेस परत एकदा विद्यार्थ्यांच्या कामाचे, ऍडमिशन रिलेटेड प्रोसेस समजवण्याबद्दल व्हिडिओ होते, त्यावेळेस जे नवीन विद्यार्थी आहेत ते नक्कीच बघतील. पण जे इतरही ज्या गोष्टी होत्या, जसे की मी निर्णय कसा घ्यावा, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मोबाईलचा वापर स्किल मिळवण्यासाठी कसा करावा, असे काही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तसंच इंजिनिअरिंगचे विद्यार्थी शेतीसाठी काय उपयुक्त करू शकतील, अशा काही ज्या ज्या आयडियाज मला वाटत होत्या की त्या सांगाव्यात ते बनवण्याचा प्रयत्न केला. हा वेळेअभावी एडिटिंग, त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह किंवा खूप मिक्सिंगवर कंटेंट क्रिएट करताना प्रॉब्लेम येत होते, पण ते टाळून मी फक्त जसं जमेल तसं माझे विचार पुढे मांडत होतो. त्याच्यामुळे थोडासा या 6 महिन्यामध्ये कन्सिस्टन्सी राहिली, पण ती क्वालिटी कदाचित कमी झालेली असेल. तीच क्वालिटी जर वेळ मिळाला तर ठेवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. पण 1000 सबस्क्रायबर ही फक्त एक स्टेप आहे. खरं तर व्हिडिओ सगळ्यांनी पाहावं आणि त्यांना पाहण्याची इच्छा व्हावी, हेच प्रत्येक युट्यूबरचं स्वप्न असतं. म्हणूनच ज्यावेळेस आपण एखादा व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस त्याचा क्लिक रेट, CTR असतो, तो पाहत असतो आपण. त्याच्यानंतर थंबनेल वगैरे ह्याच्यावर प्रयत्न करत असतो. म्हणजे प्रत्येक ऑडियन्स पर्यंत, प्रत्येक पाहणाऱ्याला व्हिडिओ पाहिल्यानंतर का लाईक नाही करू दे, पण त्यांनी कमीत कमी तो व्हिडिओ ओपन करून 1-2 मिनिटं तरी पाहायला हवं, हीच इच्छा प्रत्येक युट्यूबरची असते. आता मी तर
काही व्यवसायाने किंवा आवडीने तर युट्यूबर स्वतःला म्हणत नाहीये. मी फक्त एक प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ पाहिलेत, तर तोच आनंद फक्त असतो. आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर माइलस्टोन कंप्लीट झाला याच्यात काहीच नाही. माइलस्टोन लोक खूप पुढे गेलेले आहेत. मिलियन सबस्क्रायबर आहे, लाखात सबस्क्रायबर आहेत. त्यांच्या मानाने हे काहीच नाहीये किंवा ते प्रोफेशनली या सगळ्यामध्ये काम करत आहेत. सांगायचा मुद्दा हाच आहे की जर आपला कंटेंट कोणाला काहीतरी माहिती देऊ शकत असेल किंवा ह्याच्यातून नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना इंजिनिअरिंग बद्दल माहिती नव्हती, प्रोसेस बद्दल माहिती नव्हती, काही माहिती अशाच जनरल माहितीसाठी जर व्हिडिओ मी बनवत होतो, तर त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचावा हाच एक हेतू होता. म्हणून 1000 सबस्क्रायबर हा करताना जरी वेळ लागला असेल तरी माझं मेन टार्गेट एकच असेल की माझा प्रत्येक व्हिडिओ सर्व प्रेक्षकांनी किंवा माझ्या ह्या मित्रांनी, माझ्या कलिग्सने पाहावा ह्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. बाकी पुढचं कोणालाच माहित नसतंय. त्याच्यामुळे युट्यूबवर जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ तर सध्या तरी नसतो कामाच्या ह्याच्या निमित्ताने. त्याच्यामुळे ज्या वेळेस व्हिडिओ बनवायला वेळ मिळतो त्यावेळेस मी तो नक्की बनवतो. आणि बरोबरच आहे की कोण एवढं ऐकतं, परत बरंच कोणाचं एवढं ऐकत बसत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ ज्यांना पाहूसं वाटतो, ऐकतो, अशा लोकांसाठी 100 लोक जरी पाहिलं, 200 लोकांनी जरी पाहिलं तरी ते पुष्कळ असतं. कारण की तेवढंच खरं तर यश म्हणता येईल. बाकी सबस्क्रायबर वगैरे ते आज आहेत, उद्या आज सबस्क्राईब केलं तर पुन्हा एकदा सबस्क्रायबर कमी होऊन 0 पण येऊ शकते. हे आपल्या हातात नाहीये. सो व्हिडिओ बनवणं आपल्या हातात आहे. तर व्हिडिओ म्हणजे आपण खूप क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हे होत नाही का ते आपल्यालाही जमत नाही. जेवढं काही जमतंय आणि त्याच्यातून जे काही आपल्याला सांगता येतं तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर करत जा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलंच आहे. बाकी कोणाला सबस्क्राईब करायला त्यावेळेसच सांगा ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की हे चॅनलवरचे व्हिडिओ काहीतरी कामाचे आहेत. तर अशीच साथ असू द्या. धन्यवाद.